फौजदारी प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा एखादा गुन्हा घडलेला असतो, त्या गुन्ह्याचे नेत्रसाक्षीदार सुद्धा असतात. ज्यांच्याबद्दल गुन्हा घडलेला असतो त्या व्यक्तीने स्वतः फिर्याद दिलेली असते. त्याप्रमाणे पोलीस तपास करतात आणि माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवले जाते. जेव्हा दोषारोपपत्र माननीय न्यायालयामध्ये येते तेव्हा त्या दोषारोपपत्रामधील जे साक्षीदार असतात त्या साक्षीदारांच्या जाबजाबानी न्यायालयामध्ये होतात आणि संपूर्ण केस सुनावणी झाल्यानंतर त्या आरोपीची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली असे म्हणून त्या आरोपीची निर्दोष मुक्तता होते. तर संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त झाले म्हणजे नेमके काय झाले, ज्याला बेनिफिट ऑफ डाऊट असं म्हटलं जातं, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा न्यायालयामध्ये संपूर्ण गुन्ह्याचा तपास करून पोलीस दोषारोपपत्र पाठवतात तेव्हा त्या दोषारोपपत्रामध्ये जे साक्षीदार आहेत, जे पंचनामे आहेत किंवा जो पुरावा आहे तो पुरावा एकमेकांशी सुसंगत असणे गरजेचे असते. उदाहरणासाठी आपण काही गोष्टी यामधील पाहूया. उदाहरणार्थ, फिर्यादी जर घटना ही घराच्या समोर घडली असे म्हणत असेल आणि ठराविक 2 लोकांनी ती घटना पाहिली असे म्हणत असेल आणि इतर साक्षीदार हे न्यायालयामध्ये येऊन घटना ही घराच्या आतमध्ये घडली आणि त्यातील एका साक्षीदाराने पाहिली किंवा दोघांनी ही घटना पाहिल्याचे नाकारले, तर त्या केसमध्ये त्रुटी निर्माण होते. त्या केसमध्ये पुराव्याची चेन जी आहे ती जुळली जात नाही. म्हणजेच दोषारोपपत्रामध्ये ज्या त्रुटी असतात त्या त्रुटी दाखवण्याचे काम हे आरोपीचे असते आणि आरोपी हे पोलिसांनी दाखल केलेली केस ही कशी खोटी आहे, फिर्यादी व साक्षीदार हे कसे खोटे बोलत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा पुराव्यामध्ये विसंगती येते, जेव्हा पुरावा हा सबळ नसतो, जेव्हा पुराव्याची चेन जुळली जात नाही, जेव्हा एखादी घटना सर्व साक्षीदार हे एकसारखी सांगत नाहीत, त्याला पूरक म्हणून पंचनामे न्यायालयामध्ये सिद्ध होत नाहीत. त्यामध्ये वस्तूजप्तीचा पंचनामा असेल, कपडे जप्तीचा पंचनामा असेल किंवा घटनास्थळाचा पंचनामा असेल, हे जर एकमेकाच्या परस्पर विसंगत असतील तर केसमध्ये त्रुटी निर्माण होते आणि केसबद्दल संशय निर्माण होतो, ज्या संशयाचा फायदा आरोपीला दिला जातो. याबाबत माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिर्णय आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की आरोपीने अमुक गोष्ट सिद्ध केली नाही, आरोपीने कोणताच पुरावा दिला नाही, फिर्यादीने तर सर्व पुरावे दिलेले होते, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता कशी झाली आणि का झाली. तर फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये केस सिद्ध करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची असते. आरोपींनी त्यांच्यावरील आरोप जेव्हा नाकारलेले असतात त्या दिवशीपासून संपूर्ण केस सिद्धतेची जबाबदारी ही फिर्यादी पक्षावर असते आणि फिर्यादी पक्षाने घडलेली घटना ही कशी खरी आहे हे न्यायालयामध्ये सिद्ध करावे लागते, ज्यासाठी एकमेकांशी सुसंगत पुरावा द्यावा लागतो. म्हणजे साक्षीदारांनी त्या घटनेबद्दल एकसारखीच गोष्ट सांगितली गेली असली पाहिजे. उलट तपासामध्ये साक्षीदारांनी काही ॲडमिशन्स म्हणजे कबुली दिल्या, घटनेबद्दल दिल्या, घटनेच्या तारखेबद्दल दिल्या, घटनेच्या वेळेबद्दल दिल्या किंवा घटना नेमकी कशी घडली याबद्दल दिल्या किंवा जखमांच्या बाबतीमध्ये ज्या पुरावा आणि जबानी दिलेल्या असतात त्यामध्ये जर का वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या असतील साक्षीदारांनी तर ते कॉन्ट्रडिक्शन्स होतात. त्या कॉन्ट्रडिक्शन्स ओमिशन्स होतात, इम्प्रूव्हमेंट्स होतात आणि त्यामुळे जे आहे ती केस सुसंगत नाही, पुरावा सुसंगत नाही आणि केसबद्दल संशय निर्माण होतो की केस खरी आहे का. आणि जर खरी केस आहे हे जर का सरकार पक्षाने सिद्ध नाही केले तर संशयाचा फायदा म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट हा आरोपीला दिला जातो. याबद्दल उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडेसुद्धा आहेत की व्हेनेवर देअर इज अ डाऊट इन द केस ऑफ द प्रॉसिक्युशन द बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू द अक्युज्ड अँड अक्युज्ड मे बी ॲक्विटेड. म्हणजे ज्या ठिकाणी संशय निर्माण होतो केसमध्ये त्याचा फायदा हा आरोपीला दिला गेला पाहिजे आणि आरोपीची त्या केसमधून निर्दोष मुक्तता केली पाहिजे. असा न्यायनिर्णय असे जे आहेत ते उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, संशयाचा फायदा देऊन आरोपीची निर्दोष मुक्तता किंवा इंग्रजीमध्ये बेनिफिट ऑफ डाऊट असं जे आपण म्हणतो ते म्हणजे सरकार पक्षाने त्यांची केस सबळ पुरावा देऊन सिद्ध केलेली नाही, त्यांच्या पुराव्यामध्ये त्रुटी आहेत आणि पुराव्याची जी चेन आहे म्हणजे एकसारखी घटना सर्व साक्षीदारांनी सांगणं ही गोष्ट मिस झालेली आहे.
त्यामुळं आरोपीची निर्दोष मुक्तता होते. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल. जर माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यासोबतच अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ पाहत असताना एक चांदणीचं स्टारचं जर चिन्ह दिसलं कलरचं हाईप नावाचं बटन त्यालाही क्लिक करा. त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फेसबुकचे प्रोफाईल्स आणि पेजेस आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेलं नसेल कोर्ट कचेरीच्या तर फॉलो जरूर करून त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.